अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रभावी मंत्र म्हणजेच तारक मंत्राविषयी. श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र अतिशय प्रभावी आणि उपयुक्त मानला जातो. या मंत्राचा उपाय अगदी रामबाण ठरतो असे सुद्धा सांगितले जाते. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल जाणून घेऊयात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे कालातीत अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी. ही अनेक करोडो भाविकांची श्रद्धा अतूट आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करणारे, दररोज सेवा करणारे कोट्यवधी करोडो भाविक आहेत. किंवा स्वामींच्या मठात जाऊन, अक्कलकोटाला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करीत असतो. स्वामींचे पूजन, नामस्मरण, मंत्रांचे जपसुद्धा करत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा अतिशय प्रभावी मानला जातो. कुठल्याही प्रकारची समस्या असो, अडचण असो, संकट असो, भय असो, अशा अनेक गोष्टींवरनं स्वामींचा तारक मंत्र अगदी रामबाण उपाय ठरतो अशी भरपूर लोकांची मान्यतासुद्धा आहे. पण तारक मंत्राचा अर्थ काय? तर तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी स्वामी काही ना काहीतरी उपाय करतातच. तारक मंत्र स्वरूपात स्वामींनी ही अनमोल भेट दिलेली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटी ती स्वामींची शक्ती अगदी अगम्य आहे. हा मंत्र जर का तुम्ही म्हणायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यावर जर तुम्ही ती मंत्र म्हणता मनापासून जर म्हटला तर एक वेगळ्याच प्रकारचे मानसिक बळ तुम्हाला येते. आणि जर का तुम्ही हा मंत्र हळूहळू स्वरूपात म्हटला तर हा मंत्र तुम्हाला खूपच बळ देतो. अंगातनं एक सकारात्मक शक्ती संचारते. असा लाखो स्वामी भक्तांचा अनुभवसुद्धा आहे. आता तारक मंत्राचा आणखी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर तो म्हणजे काय बघा. एक काय करायचं माहीत आहे का? आपल्या घरात असतो पाण्याचा पेला घ्यायचा आहे आणि आपला डावा हात आहे त्या पेल्यावर ठेवून द्यायचा आहे. उजवा हात त्या पेल्यावर ठेवायचा आहे. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्रात अतिशय ताकद असल्यामुळे ते अभिमंत्रित पाणी जे असतं आपण ज्या पेल्यावर हात ठेवून म्हणतो ते जल जे असतं अभिमंत्रित झालेलं असतं. आणि ते अभिमंत्रित झालेलं जल आपल्याला तीर्थ म्हणून ग्रहण करायचं आहे. आणि घरातील सर्व सदस्यांनाही ते तीर्थ म्हणूनच द्यायचं आहे. अतिशय सकारात्मक आणि समर्पण भाव ठेवूनच 11 वेळा आपल्याला तारक मंत्राचे पठण करायचे आहे. कोणतीही नकारात्मकता किंवा कुठल्याही प्रकारचे विचार तारक मंत्राचे पठण करताना आपल्या मनात येऊ देऊ नये. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवायची आहे. स्वामी समस्या संकटातून तारतील, योग्य तेच करण्याची प्रेरणा देतील असा विश्वास आपल्याला ठेवायचा आहे. स्वामी आपल्यावर बघा आता काय होत माहिती आहे का? स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही आपण सांगू शकत नाही. परंतु जेव्हा पण स्वामी कृपा करतील किंवा स्वामींचा शुभ आशीर्वाद मिळेल किंवा स्वामींचे अनुभव येतील तेव्हा जीवन हे आपलं अगदी धन्य झाल्यासारखं वाटेल. आणि तारक मंत्राचा अत्यंत रामबाण उपाय आपल्याला कधी करायचा आहे? तर बघा, सदर उपाय सकाळी किंवा सायंकाळी करायचा आहे. स्वामींचे पूजन झाल्यावर हा उपाय केला जाऊ शकतो. धावपळीमुळे सकाळी जर ते करणे शक्य झाले नाही तर सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपण स्वामींसमोर दिवा लावावा, काहीतरी नैवेद्य दाखवावा, त्यानंतर तारक मंत्राचा उपाय करावा. हा उपाय करताना संकल्प करावा. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असेल, आता मार्ग संपेल अशी भावना झाली असेल किंवा समोर केवळ आणि केवळ अंधारच दिसत असेल तरच सदर उपाय करावा. अन्य वेळेस आपली नियमित स्वामी सेवा सुरू ठेवावी. सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा दिवसातून एकदा तरी तारक मंत्र म्हणावाच. अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते.
त्यासाठी सातत्य हवेच असते. आणि तारक मंत्राची अनेक लोकांना प्रचितीसुद्धा आली आहे. या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावरच विश्वास ठेवा. जर आपण स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवला तर आपल्याला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. असेही स्वामी भक्त जे आहेत त्यांना अनेक स्वामी तारक मंत्राचे अनुभव आलेलेच आहेत. पण स्वामी समर्थ तारक मंत्र हा मित्रांनो खरंच एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षण करण्याचा आणि आधार प्रदान करण्याचा मार्गसुद्धा दाखवतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्व मित्रांना श्री स्वामी समर्थ.